रूपाचा अभंग घेतोय बुवा. बघा पांडुरंग युगे 28 विठेवरती उभा आहे. कोणाची वाट पाहतोय तर आपला भक्त सखा कुंडलिकाची वाट पाहतोय. ऐकलेला कोण पुंडलिक? ताई बाबाच्या गळ्यामध्ये दोरी आणि बायकोला खांद्यावरती घेऊन फिरणारा भक्त पुंडलिक. परंतु बघा ज्यावेळी त्या भक्त पुंडलिकाला आईबाबाच्या सेवेचं महत्व कळालं त्यावेळी साक्षात पांडुरंग बघा त्या पुंडलिकाच्या भेटीला आला. त्यावेळी त्या पुंडलिकाने काय केलं? पुंडलिक पांडुरंगाच्या दिशेने वीट फिरकावली आणि म्हणाला, जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत या विठेवरती उभा राहा. बघा प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा एका जाग्यावरती उभं करण्याचं सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. या भजनाच्या माध्यमातून एवढंच सांगतो की आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांच्या सेवेसारखं मोक्ष प्राप्तीचं दुसरं साधन नाहीये. या ठिकाणी रूपावली घेतोय. रूप पाहता रूप पाहता रूप पाहता पाहता लोचनी सुख झाली ओ झाली ओ झाली. पदम परिमल धरी साई धरी 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 रे गम गम पम पद सनी सारे धरी 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 ग पद पद सारे ग पद रे ग गम मद धनी धरी रे ग गम मद धनी धरी रे ग गम मद धनी धरी 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 विठ्ठली विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली विठ्ठली विठ्ठली
धन्यवाद.